35. आडवा बॅटने क्रॅकिंग, वा भाई वा. परंतु या क्षणाला काय स्ट्रोक खेळलाय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक, वा भाई वा. काय अफलातून फटका या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक लांब 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 लॉंग अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. थेट हायवेवर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक, 3 बॉल मध्ये 3 षटकार मारणारा पहिला फलंदाज या स्पर्धेतील किरण करंडे यांच्या माध्यमातून 3 बॉल मध्ये 3 षटकार मारणारा पहिला फलंदाज या स्पर्धेमधील किरण करंडे यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झालाय. 53 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. नेहमी असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आणि ती युक्ती दाखवली गोलंदाज अभयने. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 53 रन. पुन्हा एकदा मी ठोकत नाही तर मी तोडतो ही भूमिका साकारत असताना सध्याच्या घडीला हा 4था षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. एकूण 60 रन. जो संघ धावांपासून वंचित होतात सध्याच्या घडीला भरपूर वेगाने धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न अतिश पाटील करतोय. 10 बॉल त्याने पेस केले. 31 रनवर तो खेळतोय आणि शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. पुन्हा एकदा 5 षटकार. जर बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे फलंदाज अतिश पाटील याच्यासाठी. या स्पर्धेमध्ये पहिला असा फलंदाज ज्याने एका षटकामध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम या ठिकाणी मात्र जरूर केलाय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लॉंग अँड हाय षटकार मारण्याचा विक्रम केला. तब्बल एका षटकामध्ये 5 षटकार त्याने मारले.